निघून जाते व्यापारी उत्तर द्यायचं आपला माल द्यायचा नाही मार्केट कमिटीला 2 दिवस टक्के आपल्या एका शब्दात तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पहिल्यांदा आभार तुमचं. काय मागणी आहे शेतकऱ्यांची? कशासाठी थांबवलाय लिलाव? कशासाठी सांभाळ तुम्हाला काय कशासाठी तुम्हाला कळत नाही का चॅनल हा बोला. शेतकऱ्याला भाव नाही, शेतकऱ्याची पुती चोरी चालली, हा शेतकऱ्याचं टायमिंग पैसे देत नाही ती, असं सगळ्यात प्रॉब्लेम आहे. पाणी प्यायला नाही तर मार्केट कमिटी महाराष्ट्रात एक नंबर मार्केट यार्ड असून पाणी प्यायला शेतकऱ्याला नाही. इतकं वाईट दिवस आहेत आमच्या शेतकऱ्यावर. आणि अनुदान देईल म्हणजे सरकार तिथं मानधन द्यायची तयारी नाही. शेतकऱ्याची अशी परिस्थिती इथं आम्ही रातभर जागरण करून येतो. इथं आंघोळीची सुई नाही, बाटली घ्यावा लागते, तोंड दोया असं दात घासाय. ही मार्केट कमिटी का काय? माल कोणाचा चोरी गेलाय? शेतकरी शनिवारी माझा गेलाय, किती गेलाय? एक पोतं गेलाय, त्याचं लाभार बोलत नाही. हा एक पोतं गेलंय, शनिवारी लावलेलं होतं. हा बर, मग आता कमिटीशी बोललात का तुम्ही? काय झालं? कमिटीला तिथं दूर सांगितलं राजपूत साहेबाला. हा काय म्हणतात? त्यांनी वॉचमॅन दिलं होतं, मग वॉचमॅननं काय केलं, काय करते तिथे? आणि हे एक पोतं गेलं तर 1000 पोते जातं मार्केट कमिटीनं मला द्यावं लागला. का जागेवर गेलं 50 पोतीची पट्टी आली 300 रुपये. 300 रुपये त्यावेळेला आमचं काय? काय नाव तुमचं आणि कुठले शेतकरी? मी राळेरास, राळेरास. तालुका नाव बार्शी, जिल्हा सोलापूर. नाव नाव धर्मराज आबाजी पंके. किती पोते आणली होती तुम्ही माल कांदा? 165 पोती. ठीक आहे, त्यातलं एक चोरीला गेलं. एक चोरी गेलं. एक कांदा खाताना सुद्धा आम्ही विचार करतोय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सध्या 100 ते 150 रुपये क्विंटलला दर चालू आहे. म्हणजे 1 रुपये ते 1.5 रुपये किलोने शेतकऱ्यांना या ठिकाणी दर मिळतोय. आमचं म्हणणं आहे या ठिकाणी जे आडत आहेत, आडत व्यापारी आहेत यांनी आमच्या कांद्याची सौदेबाजी सुरुवात करतानाच किमान 500 रुपयाच्या पुढे करायला पाहिजे. जर तुम्ही सुरुवात 50 रुपयांनी करत असाल तर आमच्या कांद्याला तो 150 रुपयाचा दर 100 किलोला मिळत असेल तर आम्हाला 1.5 रुपयात उत्पादन खर्चही निघत नाही. किमान 500 रुपयांना तुम्ही जर सौदेबाजी सुरुवात केली, लिलावाची सुरुवात 500 रुपयाच्या पुढे झाली तर आमच्या कांद्याला दर 700-800 रुपये, 1000 रुपयेपर्यंत दर मिळू शकतो. मात्र या ठिकाणचे आडत व्यापारी आहेत त्यांनी लिलावाची सुरुवात आमच्याकडे 10 रुपये 50 रुपयांनी जी करतायत त्याच्यामुळे आमच्या कांद्याला कालच्याच एका शेतकऱ्याची 51 पॅकेट कांद्याची पट्टी 300 रुपये मिळालेले आहेत. या ठिकाणी एक कांद्याची पिशवी 40 रुपयाला आहे, वाहतूक भाडं 40 रुपये आहे. किमान या मार्केटमध्ये आणलेल्या कांद्याचा खर्चही निघत नाही. त्याचं उत्पादन खर्च तर सोडून द्या, त्याची मजुरी, त्याचं बियाण्याचा खर्च, पिकाच्या फवारणीचा खर्च या गोष्टी आम्ही धरत नाही हिशोबात. किमान या ठिकाणी आणलेला खर्च निघाला पाहिजे. या ठिकाणी जे आडत व्यापारी आहेत, आडत बांधव आहेत, आडती आहेत, त्यांना मी विनंती करतोय की किमान तुम्ही सुरुवात करताना 500 रुपयाच्या पुढे करा. कांदा उत्पादक शेतकरी टिकला तर तुमची आडत चालणार आहे, तर तुमचा व्यापार टिकणार आहे आणि ही बाजार समिती टिकणार आहे. या ठिकाणी आडत्यांचं आणि बाजार समितीचं म्हणणं आहे एक शेतकरी नाही आला तर आमच्याकडे दुसरा शेतकरी येतोय, आम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही कांदा नाही आणला तर. अशा आडमोठ्या भूमिका तुम्ही घेऊ नका. आमची विनंती आहे तुम्ही कांद्याला किमान 500 रुपयाचे पुढे लिलाव चालू करावी ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज कांदे सौदे थांबवले होते. आता मार्केट कमिटीची चर्चा करतोय आणि यापूर्वी सुद्धा मार्केट कमिटीला वेळोवेळी निवेदन देऊन कांद्याची सुरुवात जेव्हा दर चांगले असतात तेव्हा सुद्धा 300-500 रुपयांनी करतात, तेव्हा कांद्याचा लिलाव 1000 रुपयांनी करा अशी मागणी यापूर्वी अनेक वेळा लेखी निवेदन देऊन केलेले आहे. त्याच्यावर कुठेही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. म्हणून आज आम्हाला या ठिकाणी सौदे थांबवण्याची वेळ आमच्यावर आली होती. कांदा चोरीला जातो अशी तक्रार होती तुमची? हो, कांदा चोरी जाण्याच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडलेत. आता या ठिकाणी वाघमारे साहेब जे सिक्युरिटी अधिकारी आहेत त्यांनी सांगितले की एका शेतकऱ्यांनी 170 पोती कांदा आणला, त्याचं आम्ही एक माणूस आमचा सिक्युरिटी ठेवून आज सकाळपर्यंत आम्ही त्याचं संरक्षण केलं. मी मार्केट कमिटीचं अभिनंदन करतो, पण त्यांनी स्वतः मान्य केलंय का राखण थांबवावं लागलं तर मार्केट कमिटीमध्ये कांदा चोरी होतोय.
म्हणून त्यांना त्या ठिकाणी माणूस ठेवावा लागला. माणूस ठेवला असता 100% कांद्याची चोरी झाली असती. आणि ज्या प्रकारे एका शेतकऱ्याची तुम्ही जबाबदारी घेतली आहे, तशी अख्ख्या मार्केट कमिटी जेवढे शेतकरी कांदा आणतात त्या सर्व कांद्याच्या जबाबदारी ही मार्केट कमिटीची, आणि त्यांनी जबाबदारी पूर्ण पाडावी आणि ती पाडतील अशी अपेक्षा करतो. मार्केट कमिटीचे कॅमेरे चालू करा, बाकीच्या सुविधा नाहीत, पाण्याच्या अस्वच्छतेचा, असे अनेक प्रश्न आहेत, ते गौण आहेत. पण आजच्या आम्हाला त्या सुविधेबरोबरच आजचा महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे, कांद्याची लिलाव आहेत ते कमीत कमी 500 रुपयांनी सुरू करावे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.